निवृत्ती महाराज इंदुरीकर हे नाव ठाऊक नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात सापडणं तसं अवघड आहे. इतकी लोकप्रियता इंदुरीकर महाराजांनी कमावली. तसं त्यांचं खरं नाव निवृत्ती देशमुख असं आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रात कीर्तनकारांना शक्यतो त्यांच्या गावाच्या नावाने ओळखलं जातं आणि अनेक महाराजांच्या नावामागे गावाचं नाव लागतं. त्याप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातील इंदुरी गावचे रहिवासी असल्याने निवृत्ती महाराज इंदुरीकर किंवा नुसतंच इंदुरीकर महाराज म्हणूनही त्यांची ओळख आहे. अगदी लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच इंदुरीकर हे नाव परिचयाचं का आहे, महाराजांची लोकप्रियता असण्याची कारणं कोणती आहेत, ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण जर का इंदुरीकर यांचं कीर्तन ऐकलं किंवा पाहिलं असेल तर खाली कमेंटमध्ये वारकरी संप्रदायाचा जयघोष जय हरी लिहायला विसरू नका. इंदुरीकर महाराज अनेक वर्षांपासून दिवसातून सातत्यानं 2-2, 3-3 कीर्तनं करत असतात. कोरोनाच्या काळातच थोडाफार ब्रेक त्यांना यातून मिळाला होता. असो, इतक्या वर्षांनंतरही त्यांची ऊर्जा वाखाणण्यासारखी आहे. कीर्तनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सततचा प्रवास करावा लागतो. 9-9, 10-10 तास माईक समोर उभं राहून मोठ्याने बोलून खरं तर कोणत्याही व्यक्तीला प्रचंड शीण येईल, मात्र इंदुरीकर यांच्या सादरीकरणात अशा थकव्याचा लवलेशही जाणवत नाही. रोजचा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून चांगल्या रोडप्रमाणेच कधी कच्चा खड्ड्यांनी भरलेला रस्ताही असतो. शिवाय तिन्ही ऋतूत त्यांची कीर्तनं होत असतात. झोपण्याच्या जागाही रोजच बदलत असतात. इतकं सगळं असूनही कीर्तनाचं सादरीकरण करताना ते अत्यंत तडफेने सादर करतात. मुळातच महाराजांचा स्वभाव हा मिश्किल आणि गमतीशीर आहे. त्यामुळे आपल्या स्वभावानुरूप ते कीर्तन करतात आणि आपल्याकडे असलेल्या या कौशल्याचा खुबीनं वापर करतात. निवृत्ती महाराजांच्या कीर्तनातील एक मोठा सकारात्मक पैलू म्हणजे त्यांचं श्रोत्यांशी असलेलं इंटरॅक्शन. श्रोत्यांमध्ये वेगवेगळ्या जातीपंथाची, वयाची, वर्गाची माणसं असतात. या सगळ्यांशीच ते आपल्या कीर्तनातून इंटरॅक्शन करतात. त्यांना बोलतं करतात. त्या बोलण्यातून ते समाजातल्या विसंगतीवर अचूकपणे बोट ठेवतात आणि अनेकदा त्यातून विनोद सुद्धा निर्माण होतो, ज्यामुळे श्रोत्यांचं मनोरंजन होतं. त्याचबरोबर अनेकांशी इंटरॅक्शन होत असल्यामुळे उपस्थित असलेले किंवा रेकॉर्डिंगच्या माध्यमातून कीर्तनाचा आनंद घेत असलेले अशा सगळ्यांनाच आपल्या प्रतिनिधीशी महाराज संवाद साधत असल्याची भावना जागृत होते. त्यातून महाराजांचे प्रश्न हे रोजच्या जगण्यातील असल्याने सर्व प्रकारच्या श्रोत्यांशी सहज कनेक्शन बांधलं जातं. इंदुरीकरांच्या कीर्तनातील एक महत्त्वाचा विशेष म्हणजे त्यांचं कीर्तन हे सर्वसमावेशक असतं. त्यात बायका, वृद्ध मंडळी, शाळकरी मुलं, कॉलेजचे तरुण तरुणी, शेतकरी, बेरोजगार, व्यसनाधीन लोक, नोकरदार वर्ग, राजकीय व्यक्ती अशा सगळ्यांवरच ते आपल्या कीर्तनातून तिरकस कटाक्ष टाकतात, ज्यामुळे त्यांचं कीर्तन अगदी सर्वसमावेशक होऊन जातं. आपण जेव्हा नाटक किंवा सिनेमा पाहतो तेव्हा त्यात नायक किंवा नायिकेच्या तोंडी टाळ्या घेणारे वाक्य असतात, ज्यामुळे प्रेक्षक सकारात्मक प्रतिसाद देतात आणि तो प्रसंग आणखी उठावदार होतो. अगदी हीच गोष्ट आपल्याला इंदुरीकर यांच्या कीर्तनातही पाहायला मिळते. अनेकदा ते समाजातील वास्तव किंवा अध्यात्मातील सत्य इतक्या खुबीच्या संवादातून मांडतात की श्रोत्यांमधून अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद म्हणून टाळ्या येतात. कोणत्याही परफॉर्मिंग आर्टमध्ये टायमिंगला अत्यंत महत्त्व असतं. त्यातच जर का ती प्रस्तुती विनोदी बाजाची असली तर मात्र टायमिंग ही सगळ्यात महत्त्वाची बाब ठरते. याबाबत देशमुख महाराजांचा टायमिंग सेन्स कमालीचा आहे. त्यामुळे ते आपल्या कीर्तनातून वाक्य अशा प्रकारे बोलतात किंवा श्रोत्यांशी इंटरॅक्शन करताना त्यांच्या उत्तरावर अशा प्रकारे रिॲक्ट होतात की ज्यातून आपोआप श्रोत्यांमध्ये खुसफुस पिकते किंवा हास्यस्फोट होतो. आणि हा महाराजांच्या कीर्तनातील सगळ्यात मोठा USP आहे. आपल्याला महाराजांच्या कीर्तनातून हसायला मिळेल यामुळेही फार मोठा वर्ग त्यांचं कीर्तन ऐकत असतो. महाराजांनी कीर्तन सादर करताना प्रमाण भाषेचं बंधन घालून घेतलेलं नाही. त्यामुळेच त्यांच्या कीर्तनात ते आपल्या बोलीभाषेचा सहजपणे उपयोग करतात. बोलीभाषेतील जनमानसात रुजलेले शब्द, वाक्यरचना ते वापरत असल्याने श्रोत्यांनाही ते वाक्य, ते शब्द आपलेसे वाटतात आणि ऐकताना त्यांना मजाही येते. सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे असं म्हटलं जातं. दर 2-4 दिवसात तंत्रज्ञानात काही ना काही बदल होत असतात. हे तंत्रज्ञान महाराज जाणून असतात.
फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशी समाज माध्यमं, त्यांचा वापर करण्याची पद्धती, त्यातले फायदे, धोके, पळवाटा अशा सगळ्याच बाबतीतली महाराजांची जाण अतिशय उत्तम असते. त्यामुळे आपल्या कीर्तनातून ते यावरही भाष्य करतात आणि श्रोत्यांचं मनोरंजन होतं. त्यामुळे आपोआपच एक अपडेटेशनचा भाव त्यांच्या कीर्तनातून येत असतो. करिअरच्या कोणत्या नवीन वाटा निर्माण झाल्या आहेत? शेतकऱ्यांच्या कामात कोणती नवीन अवजारं आली आहेत? बी बियाणं, कीटकनाशकं यांच्याबद्दल महाराजांना ठाऊक असतं. शिवाय खाण्यापिण्याचे पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, दारूचे विविध प्रकार या संदर्भातही ते माहिती ठेवतात आणि वेळोवेळी कीर्तनातून ते या सर्वांबद्दल आपल्या विशिष्ट शैलीत बोलतात. त्यामुळे श्रोत्यांना गंमत येते. समाजात ज्या काही घडामोडी घडत असतात, काही महत्त्वाचे इव्हेंट्स किंवा घटना घडत असतील, अपघात झाले असतील, प्रसिद्ध व्यक्तींनी केलेली काही विधानं, समाजात चालू असलेला कपड्यांबद्दलचा, गॅजेट्सबद्दलचा, राहणीमानाचा, बोलण्याच्या पद्धतीचा जो काही ट्रेंड असेल त्याबाबत महाराजांचा अभ्यास असतो. त्यामुळेच या सगळ्यांवरच ते आपल्या कीर्तनातून आपला विचार मांडत असतात. लोकांना एकीकडे याबद्दल अप्रूपही वाटत असतं आणि दुसऱ्या बाजूने त्यांचं मनोरंजनही होतं. महाराजांच्या कीर्तनात गावोगावचे साथीदार असतात, ज्यात पखवाज वादक असतात, पेटीवादक किंवा टाळकरी यांचा सहभाग असतो. त्यामुळे त्यांनाही हा अनुभव एक शिदोरी म्हणून मिळत असतो. भारतात दरवर्षी वेगवेगळ्या भाषांमध्ये जवळपास 2,000च्या आसपास चित्रपट बनतात आणि वेगवेगळी राज्य, बोलीभाषा यातल्या गाण्यांची तर गणनाच नाहीये. यातली जी अतिशय प्रसिद्ध गाणी आणि चित्रपट असतात किंवा त्यातले काही गाजलेले संवाद असतात, ज्यामुळे समाजात आलेले काही नवीन ट्रेंड्स असतात, याबद्दल महाराजांना जाण असते. इतक्या व्यस्त वेळापत्रकातूनही या सगळ्या बाबींची माहिती हा माणूस कसा बरं ठेवतो, याबद्दल मला स्वतःला कायमच आश्चर्य वाटतं. या साऱ्या बाबींचा वापर ते समाजाला आरसा दाखवण्यासाठी आणि विनोदासाठी करतात. इंदुरीकर हे स्वतःच आपल्या कीर्तनाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यासाठी त्यांना वेगळ्या प्रसिद्धीची आवश्यकता नसते. केवळ इंदुरीकर महाराज एवढंच नाव पुरेसं होतं. त्यांच्या नावावरच कीर्तनाला काही हजार ते अगदी लाखांमध्ये लोक हजर होतात. अगदी आजही 50-50 किलोमीटरवरून लोक मोटरसायकल असेल, रिक्षा असेल किंवा प्रायव्हेट गाड्या असतील, जे मिळेल ते घेऊन बहुतांशी ग्रुपमध्ये येऊन त्यांच्या कीर्तनाला उपस्थिती दर्शवतात. त्यांच्या कीर्तनाच्या काही दिवस आधी आणि कीर्तन उलटून गेल्यावरही अनेक दिवस पंचक्रोशीमध्ये त्यांच्या कीर्तनाबद्दल लोक सतत एकमेकांशी बोलत असतात. इंदुरीकर हे आपल्या कीर्तनातून लोकांना चिमटे काढत असतात. समाजात आढळणारी विसंगती ते अत्यंत अचूकपणे पकडतात आणि त्यावर आपल्या विशेष शैलीतून भाष्य करतात. ही शैली बऱ्याचदा उपरोधिक बोलण्याची असते, ज्यातून विनोद निर्मिती होते आणि प्रेक्षक खळखळून हसत त्याला उत्तम दाद देतात. महाराज आपल्या कीर्तनातून काही राजकीय भाष्य करतात. राजकीय लोकांच्या स्वार्थी, भ्रष्टाचारी, प्रसिद्धी लोलूप प्रवृत्तीवर ते प्रहार करतात. मात्र हे करत असताना ते कोणत्याही राजकीय व्यक्तीवर वैयक्तिकरित्या नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. यासोबतच कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल चांगलं किंवा वाईट थेटपणे बोलणं किंवा आपलं मत व्यक्त करणं ते शक्यतो टाळतात. मात्र राजकीय प्रवृत्तींवर त्यांचं बोलणं सर्वसामान्यांप्रमाणेच राजकारण्यांना सुद्धा आवडतं. अहो, बऱ्याचदा तर त्यांचं कीर्तन राजकीय लोकच आयोजित करतात. अनेक वेळा त्यांना राजकारणात येण्याची विनंती किंवा सूचना वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांकडून होत असते. मात्र राजकारणात आजवर तरी त्यांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेतलेला नाहीये. कीर्तन हे महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून प्रबोधनाचं माध्यम ठरत आलेलं आहे आणि इंदुरीकर महाराजांचं कीर्तनही त्याला अपवाद नाही. आपल्या कीर्तनातून ते समाजाचं प्रबोधन करतात. समाजात चांगले विचार रुजावे, उत्तम समाज घडावा यासाठी ते आपल्या कीर्तनातून मार्गदर्शन करत असतात. त्यासाठी संतांचे किंवा पुराणातील दाखलेही देतात. यातून लोकांवर प्रभाव पडत असतो. महाराज कीर्तन करत असताना आपल्या पुराणांमधील कथा, प्रसंग किंवा आख्यायिका यांचा वापर करतात. बऱ्याचदा त्यातली पात्र ते आजच्या काळातल्या लोकांशी जोडून त्या पात्रांच्या तोंडून आजच्या लोकांची भाषा आणि विषय वदवतात, ज्यातून प्रेक्षक लगेच त्या भावाशी किंवा विचाराशी जोडला जातो आणि बहुतांश वेळेला हे सादरीकरण विनोदी पद्धतीने असल्यामुळे प्रेक्षक अगदी भरभरून दाद देतात. त्यांना लगेच आपल्या आसपासच्या लोकांचे दाखले सापडतात आणि त्यांना आणखीनच हसू येतं. महाराज स्वतः ग्रामीण भागातून असल्याने त्यांचा ग्रामीण जीवनाचा अत्यंत उत्तम अभ्यास आहे. गावाकडील लोकांची जीवन पद्धती, त्यांच्या आस्थेचे विषय, ग्रामीण लोकांची स्वभाव वैशिष्ट्य ते पुरेपूर जाणून आहेत. त्याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक कीर्तनातून येतो.
समाजात अस्तित्वात असलेल्या प्रथा, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा, चालीरीती, समजुती, लोकदैवत, सण समारंभ, उत्सवाच्या पद्धती, मानापमानाच्या कल्पना यांची महाराजांना सखोल जाण आहे. त्यावरूनही विनोद करून प्रबोधन करण्याचा ते प्रयत्न करत असतात. श्रोत्यांना एंगेज कसं करायचं याची त्यांच्याकडे उत्तम हातोटी आहे. त्यामुळे कीर्तन रटाळ होणार नाही याची ते काळजी घेतात. ओव्या, अभंग, विनोद, किस्से, रामकृष्ण हरीचा जयघोष अशी गुंफण ते आपल्या कीर्तनात करतात. त्यांचं कीर्तन हे टू वे कम्युनिकेशन पद्धतीचं असतं, ज्यात ते श्रोत्यांनाही सामील करून घेतात, ज्यात प्रश्नोत्तर पद्धतीनं संवाद साधतात. त्यामुळे आपोआपच आपणही कीर्तनाचे भाग आहोत अशी न कळतच भावना श्रोत्यांच्या मनात बळावते. महाराज स्वतः उच्च शिक्षित आहेत. श्रोत्यांनाही हे ठाऊक असल्याने महाराजांच्या उच्च शिक्षित असल्याचा कळत नकळत का होईना प्रेक्षकांवर प्रभाव पडत असतो. महाराजांची राहणी अत्यंत साधी आहे. त्यात कोणताही ब्रँडेड कपड्यांचा अट्टहास, बडेजाव, दिखाऊपणा नाही. शिवाय ते साध्या राहणीचा पुरस्कारही आपल्या कीर्तनातून करतात. इतकी प्रसिद्धी, पैसा मिळत असूनही आजही ते फारच बेसिक सुविधा असलेला साधा मोबाईल वापरतात. अंगावर कोणत्याही महागड्या वस्तू ते परिधान करत नाहीत. त्यांची ही साधी राहणी ही लोकांना खूप भावते. आपल्या कीर्तनातून महाराज इंग्रजीचा वापर करतात, ज्यात इंग्रजी शब्द किंवा इंग्रजी वाक्य किंवा समाजात बोलली जात असलेली चुकीची इंग्रजी यांचा वापर करून ते हास्य निर्मिती करतात. महाराजांचा जन्म सर्वसामान्य घरात झाला. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी टक्के टोणपे खाल्लेले आहेत. महाराज सामान्य पार्श्वभूमी असलेल्या घरातून असलेली ही बाबही लोकांना भावत असते. एका सामान्य घरातील खेड्यातून आलेला व्यक्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध होतो, याबद्दल सामान्यांच्या मनात महाराजांविषयी कुतूहल, आदरभाव आणि आकर्षण आहे. महाराष्ट्रीयन मनावर संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, भगवान श्रीकृष्ण यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या विचारांचा विशेष प्रभाव आहे. महाराजांचा ज्ञानेश्वरी, तुकारामांचा गाथा आणि भगवद्गीता अशा तीनही प्रसिद्ध ग्रंथांचा उत्तम अभ्यास आहे. त्यामुळे त्यातल्या ओव्या, अभंग, श्लोक यांचा दाखला ते त्या त्यावेळी लोकांसमोर देत असतात आणि त्यांचं म्हणणं मग बहुतांशी लोकांना पटतं. आपल्या अतिशय व्यस्त वेळापत्रकातूनही महाराज जमेल तसं सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. त्यामुळे ते जनसामान्यांसोबत जोडलेले राहतात. आपण या समाजाचं देणं लागतो ही भावना महाराजांच्या मनात सदैव असते. त्यामुळेच सप्ताह, उत्सव, मंदिर अशा धार्मिक कामांना आणि शाळा, समाजोपयोगी सभागृह किंवा इतर कुठलीही सामाजिक कामं असतील, अशा अनेक कामांमध्ये ते देणग्या देत असतात. त्यांच्या या कामातून एक सकारात्मक संदेश लोकांपर्यंत जात असतो. लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशिष्ट प्रोटोकॉल्स फॉलो करण्याची किंवा अपॉइंटमेंट घेण्याची आवश्यकता भासत नाही. त्या अनुषंगाने कोणालाही त्यांच्यापर्यंत अगदी सहज पोहोचता येतं. त्यांच्या कीर्तनातून महाराज अनेकदा सल्ले देत असतात. यातले सल्ले हे प्रॅक्टिकल असतात आणि सहज साध्य असल्याने ते लोकांना पटतात सुद्धा. भारतीय जीवन पद्धतीच्या परंपरेचे ते पाईक आहेत आणि त्यासोबतच आधुनिकतेच्याही अनेक बाबींचा ते पुरस्कार करतात. त्यांच्या कीर्तनातली आणखी एक विशेष बाब म्हणजे कीर्तन करताना त्यातला विषय कितीही भरकटला तरीही ते काही वेळाने विषय तिथेच फिरवून आणतात. एक वेळ समोर बसलेले श्रोते किंवा मग रंगमंचावरील साथीदार विसरतील, मात्र महाराज शक्यतो विषय विसरत नाहीत. याबद्दल सामान्यांना अनेकदा अप्रूप वाटत असतं. जो माणूस स्वतःवरही विनोद करू शकतो, तो टीकाही सहन करू शकतो आणि त्यासाठी तेवढं धैर्यही असावं लागतं. या बाबतीत महाराज आपल्या कीर्तनातून स्वतःवरच अनेकदा विनोद करतात आणि लोकांना त्यांची ही बाब विशेष भावते. आपल्या कीर्तनातून महाराजांचा बहुतांशी फोकस हा तरुणांवर असतो. तरुणांमधल्या अवगुणांबद्दल ते बोलतातच, मात्र त्यासोबतच त्यांच्या गुणांचं कौतुकही करतात. त्यामुळेच तरुण वर्ग विशेष करून त्यांच्याशी कनेक्ट होतो. महाराज आपल्या कीर्तनातून सदोदित शारीरिक किंवा मग मानसिक आरोग्याबाबत बोलत असतात. निकोप समाजासाठी या दोन्ही बाबी अत्यंत आवश्यक असल्याने यावर ते विशेष जोर देतात आणि जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पर्यावरण हा अलीकडचा एक कळीचा शब्द ठरलाय. येणारं भविष्य हे अतिशय खडतर असू शकतं याची सगळ्या देशांमध्ये चर्चा होत असते. महाराज आपल्या कीर्तनातून ढासळत्या पर्यावरणाविषयी आणि पर्यावरणासंबंधी आपण अंगीकारू शकत असलेल्या अनेक बाबींवर भरभरून बोलत असतात. स्त्रियांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे हे भल्या भल्यांना कळत नाही असं आपल्याकडे म्हटलं जातं. यात कितपत सत्य आहे याबद्दल कल्पना नाही. मात्र इंदुरीकर महाराजांना स्त्री स्वभावातल्या छटांची विशेष जाण आहे.
त्यातूनच ते त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्याचे काही किस्से किंवा कल्पनारम्य कथा रंगवून सांगतात, जे स्त्रियांसकट सगळ्यांनाच आवडतात. इंदुरीकर महाराज हे आपल्या वक्तव्यांनी काही वेळेला वादातही सापडलेले आहेत. त्यांच्या सगळ्याच विचारांशी आपण सहमत असूच असंही काही नाही. असं असलं तरीही त्यांना मांडणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही. कीर्तन परंपरेतील इंदुरीकर हे एक महत्वाचं नाव आहे, हे नक्की. महाराजांच्या लोकप्रियतेची जी काही कारणं आता सांगितलीत, ती तुम्हालाही पटतायत का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही सांगितलेल्या पॉइंट्सपैकी आणखी कुठले पॉइंट्स यात हवे होते? शिवाय आपल्याला त्यांच्या कीर्तनातली कोणती बाब विशेष आवडते, हेही आम्हाला कळवायला विसरू नका. अशाच उत्तमोत्तम कंटेंटसाठी बायोस्कोप आर्ट्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी. तोपर्यंत जय हरी.